लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. बुलेट स्वारांचा फटाका बंद. 1.5 लाखांच्या सायलेन्सरवर पोलिसांचा थेट रोलर. लातूर शहरात कर्णकर्कश आवाजाच्या तक्रारीत नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम आणि वाहतुकीतील शिस्तभंग लक्षात घेता लातूर जिल्हा पोलिसांनी फटाका मॉडिफाय सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध व्यापक व प्रभावी मोहीम राबवली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या स्पष्ट निर्देशानुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच विभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या विशेष मोहिमेत MIDC पोलीस ठाणे व शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच विवेकानंद चौक यांच्या पथकांनी त्यांच्या हद्दीत विविध चौक, मुख्य रस्ते व गर्दीच्या भागात नाकाबंदी व वाहन तपासणी केली आहे. तपासणी दरम्यान जवळपास 61 दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून संबंधित वाहनांचे फटाका सायलेन्सर जप्त करण्यात आले. यासोबतच संबंधित वाहनधारकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली असून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 1.5 लाखांच्या सायलेन्सरचा सार्वजनिक नाश. वारंवार सूचना देऊनही काही वाहनधारकांकडून जाणीवपूर्वक नियमभंग केला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी जप्त करण्यात आलेल्या अंदाजे 1,50,000 रुपये किमतीच्या फटाका सायलेन्सरवर थेट रोलर फिरवून त्यांचा नाश केला. डांबरी रस्त्यावर एका ओळीत ठेवलेल्या सायलेन्सरवर रोलर चालवून त्यांना पूर्णतः निकामी करण्यात आले. या कठोर कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्यांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला असून शहरातील ध्वनी प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होणार आहे. फटाका सायलेन्सरमुळे निर्माण होणारा तीव्र आवाज हा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत होता. अनेक भागातून पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक तणाव, हृदयविकाराचा धोका व अपघातांची शक्यता वाढते. हे लक्षात घेता पोलिसांनी ही कारवाई हाती घेतली. ही मोहीम समाधान चावरे पोलीस निरीक्षक MIDC व अभिषेक शिंदे पोलीस निरीक्षक शिवाजीनगर, संतोष पाटील पोलीस निरीक्षक विवेकानंद चौक यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. संबंधित पथकांनी नियोजनबद्ध पद्धतीने विविध ठिकाणी तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली. लातूर जिल्हा पोलिसांनी स्पष्ट केले आहे की भविष्यातही अशा प्रकारच्या फटाका सायलेन्सरवर बेकायदेशीर मॉडिफिकेशन तसेच ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर सातत्याने कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही वाहनात बेकायदेशीर बदल करून कर्णकर्कश आवाज निर्माण करणे हा दंडनीय गुन्हा असून नागरिकांनी कायद्याचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.